कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात? लाडाने? लाडात येतात? प्रतीक्षा। तुम्हाला आशू प्रेमाने, आणि तुम्ही त्यांना लाडाने? मी साहेब म्हणते, आहो म्हणते। तुम्ही? मला ते पल्लवीच बोलतात। तो मला बायको म्हणतो, मी त्याला नवरा बोलते। वेगळंच प्रेम आहे। लव्ह मॅरेज आहे ना तुमचं? लग्नाच्या अगोदर बबली, छकुली बोलायचे, पण आता तुम्हाला त्रिशीलाच बोलतात। कितवीत असताना? ज्युनियर केजी? म्हणजे ना आमचं प्रॉपर कांद्या पोहाचा प्रोग्राम कार्यक्रम करून सासू सासरे मला बघायला आलं, पसंत केलं, आणि तेव्हा मी 18 झाली नव्हती, 17 वर्षाची होती। हे पण इकडे वकिली म्हणजे शिकत होते, पण त्यांना मी आवडली होती म्हणून सासू सासरे बोलले की आपण जमवून ठेवूया लग्न। पण सासरे असे एज्युकेटेड आहेत, तर ते बोलले की तिचं होऊ दे शिक्षण पूर्ण। पण ह्यांनी जाताना नंबर दिला, फोन नंबर, आणि मग तेव्हा जरा एवढे नव्हते मोबाईल कोणाकडे, माझ्याकडे लँडलाईन होता। मग आम्ही कधी कधी बोलायचो, तर मग 3 वर्ष थांबणार होतो, मग डायरेक्ट ह्यांनी सांगून टाकलं मला लग्न करायचंय। माझा फोनवरून प्रेम झालं। विषय नाही, चकुली बिकुली कधी सुरू? ते फोनवरून, ते फोनवरून बघून गेलं। आता नाहीत बोलत, आता कधी जमाना झाला, 19 वर्षापूर्वी बोलले, आता फक्त त्रिशीला त्रिशीला त्रिशीला। आज बोलतो जाऊ। आणि तुम्ही त्यांना? मी आहोच बोलते। बरं, आज तुमच्या मैत्रीमध्ये कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? खरं सांग, एकीने जर स्वभाव बदलायचा असेल तर 5 जणी मिळून का? तिला चिडते, राग येतो, पटकन राग येतो। तुझे मिस्टर तुम्हाला सांगत नाही जरा रागावर कंट्रोल ठेव? दोघे पण सेमच आहे आम्ही। ते पण तसेच आहे? ते पण तसेच आहे, आम्ही दोघे पण सेम आहे बिलकुल। भांडतात तुम्ही? भांडण होतं? ऍक्च्युली भांडण होतं, आणि असं लगेच अंडरस्टँडिंग किती पण वेळ? आठवड्यात किती वेळा तरी? आमचं नेहमी चालूच असतं, छोट्या छोट्या गोष्टी, म्हणा लवकर झोपत जा, लवकर जेवण पाहिजे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत। ॲक्च्युली माझा बिझनेस असल्यामुळे मला लेट होतं, सगळ्या गोष्टी खूप अपडेट वगैरे असतं, कंटिन्यू कॉल, फोन बंद कर, किती कॉल चालू असतात तुझे, 9 वाजता जेवण पाहिजे मला, तिथून सुरुवात होते भांडणाला। दॅन लवकर झोपत जा, रोज तुम्ही क्षणाक्षणाला भांडण? कंटिन्यू चालू असतात छोट्या गोष्टी। म्हणजे मी भांडते, पण ते भांडूनच म्हणजे देतच नाहीत भांडून, लगेच सॉरी बोलून मोकळे होतात, मग पुढे काही बोलतात। तुमचे मिस्टर? आम्ही पण जास्त भांडत नाही, नाही ना? म्हणजे ते भांडत नाही, फक्त मला एक सवय आहे, फोन कपाटात ठेवते। तुमचा की त्यांचा? माझा, आणि ते पण सायलेंट वर ठेवते, आणि शोधायला त्यांना लावतो? मग ते फोन करतात ना, त्याच्यावर कधी कधी फोन कपाटात का ठेवला? मग फोन घेतलाय का? हा, म्हणजे सोन्याचा आहे? सोन्याचा नाही, सोनमचा आहे। तुमच्याकडे कसं काय? हे खूप स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे प्रेमळ पण आहेत, पण ते माझ्याशी भांडतात ना, तर मला असं वाटतं की मी त्या पिंजऱ्यात उभी आहे, कोर्टाच्या, म्हणजे असं एकदम। आणि मी एवढं एक्सप्लेन करत राहते, हे ह्याच्यावरून झालं, ते त्याच्यावर, आणि हे ऐकायलाच तयार नाही। मी म्हणते तो जज पण ऐकून घेतो एकाची बाजू, मी दुसरा वकील करू का आता? म्हणजे एवढे नाही, मग येस ऑर नो म्हटलं, असं कुठेच नसतं, तुम्ही कसं कोर्टात करता मॅटर, तिथं कसं काय बोलता म्हटलं। मला सांगा, आता असे वागतात, पण ते लग्न जेव्हा ठरल्यावर तेव्हा गोड गोड। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।